हाय मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्वजण? तुमचं बीवाला बुट्टा या चॅनलमध्ये स्वागत आहे. संख्या या पार्टमध्ये आपण पार्ट 9 बघत आहे. ठीक आहे. यामध्ये आपण काय काढणार आहे? आज त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा तो चेक करायचा. ठीक आहे आपल्याला. तर 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? ठीक आहे. असं गणित जनरली कॉम्पिटिटिव्हमध्ये विचारलं जातं. तर तसं आपल्याला कसं काढायचं ते चेक करायचं. ठीक आहे. तर चला मग सुरुवात करूया आपण. आता 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती म्हटलेला आहे? तर काय करायचं? 36 विचारलं आहे, 36चे दुप्पट करायचे. 36चे दुप्पट केले तर किती होते? 72 होतात. ठीक आहे. आता 72 नंतर अगोदर येणारी सर्वात पहिला वर्ग कोणता आहे तो चेक करायचा. ठीक आहे. अगोदर 36 नंतर आपण दुप्पट केले. ओके. तर 72 अगोदर जो वर्गमूळ येतो तो चेक करायचा. पूर्ण वर्ग जो येतो तो चेक करायचा. आता 72 अगोदर एखादी संख्या अशी कोणती आहे जिचे पूर्ण वर्ग येतो? तर पूर्ण वर्ग कोणती ते चेक करा बरं. 64. हां, 64 येते. ठीक आहे. आता ही आपल्याला पूर्ण वर्ग 64 मिळालेली आहे. तर हा 64 याचा वर्गमूळ मध्ये टाकायचा त्याला. ठीक आहे. तर 64 वर्गमूळ टाकले तो किती येतात? 8 येतात. म्हणजे 8चा वर्ग किती येते? 64 येते. मग आपल्या 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल? 8 असेल. आपल्याला उत्तर. एवढं सिंपल आहे मित्रांनो, इझी आहे. बस काही करायचं नाही. जी संख्या दिलेली आहे त्या संख्येची दुप्पट करायची. ठीक आहे. 72 केले. ठीक आहे. तर 72 आले. 72च्या अगोदर जी पूर्ण वर्गमूळ संख्या आहे ती काढायची. पूर्ण 72च्या अगोदर 64 आहे. ठीक आहे. मग याला आपण वर्गमूळमध्ये टाकली. 64ला वर्गमूळ टाकले तर उत्तर किती येते? 8 येते. कारण की 8चा वर्ग 64 आहे. एवढं सिंपल आहे मित्र. आता 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असं विचारलं आहे. तर 10च्या त्रिकोणी संख्येचा पाया आपण काढायचा आहे. ठीक आहे. काय करणार? काय केलं अगोदर आपण? 10चे दुप्पट केले. ठीक आहे. दुप्पट किती येतात? 20 येतात. ठीक आहे. 20 अगोदर पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे? 20 अगोदर 16 येते. आता 16 जर आपण वर्गमूळात टाकलं तर उत्तर किती येईल? 4 येईल. मग 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल? 4 असेल. एवढं इझी आहे मित्रांनो. आता दुसरी एखादी संख्या घेऊ आपण. कोणती घेता? 25 घेऊ. ठीक आहे. 25 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? ठीक आहे. मग आता ते सेम फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला सिम्पलच आहे. काय? 25चे दुप्पट करायचे. किती? 50. 50च्या अगोदर पूर्ण वर्गमूळ संख्या कोणती आहे? 49 आहे. ठीक आहे. मग 49 आलं तर वर्गमूळात टाकले तर उत्तर किती येते? 7 आहे. म्हणजे 7चा वर्ग काय आहे? 49 आहे. मग आपलं 25 या त्रिकोणी संख्येची पाया किती आहे? 7 आहे. असं आहे मित्रांनो, सिम्पल. आता 6 या त्रिकोणी संख्येचा पाया किती हे विचारलं आहे. तर हे पण सॉल्व करून बघूया. आता तुम्हाला येत असेल सॉल्व करून सांगा, मला जमते का? तर आलं उत्तर? ओके. आपण सॉल्व करून बघूया. ठीक आहे. बघा, उत्तर आपलं क्वेश्चन काय विचारलं आहे? 6 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? मग आता तेच आपलं 6चे दुप्पट किती येतात? 12 येतात. 12च्या अगोदर पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे? 6 वाटकन. कोणती आहे? 9 आहे. ठीक आहे. मग आता 9ला वर्गमूळात टाकले. मग उत्तर किती आलं? 3. मग 6 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल? 3 असेल. आपलं उत्तर बरोबर आलं. किती लवकर निघालं मित्रांनो? 30 सेकंदसुद्धा लागले नाही आपल्याला. ठीक आहे. आता दुसरं सेम त्या टाईपचं गणित बघूया. 3 घेऊ आता आपण. 3 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? ठीक आहे. मग तेच 3चे दुप्पट करायचे. 3चे दुप्पट केले तर आले किती? 6. 6च्या अगोदर कोणती पूर्ण वर्गसंख्या आहे? 4 आहे. ठीक आहे. कारण की 2चा वर्ग 4 येते. मग आता त्याला वर्गमूळ टाकले उत्तर किती आलं? 2 आलं. 3च्या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल? 2 असेल. ओके. आता हे बघूया. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? ठीक आहे. आता आपण किती क्वेश्चन सॉल्व केले? आता 5 ते 6 क्वेश्चन सॉल्व केले. ठीक आहे. सेम तसंच आहे. 21चे डबल करायचे.
21 डबल किती येतात 42 येतात. आता 42 अगोदर पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे शोधा बरं. 42 अगोदर कोणती येतात 36 येते. ठीक आहे, कारण की 6चा वर्ग काय आहे 36 आहे. मग वर्गमुळात जर 36 टाकले तर उत्तर किती येईल 6 येईल. ठीक आहे, मग 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल 6 असेल. ठीक आहे, तर आपला आज पार्ट 9 हा इथेच संपलेला आहे. त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा हे तुम्हाला शिकवलेलं आहे. आता नंतर आपण पार्ट 1 तर 9 पर्यंत बघितले आहे. ते व्हिडिओ पूर्ण बघा, त्यामुळे तुम्हाला संख्या हा पार्ट पूर्ण समजून जाईल. ठीक आहे, आणि नाही समजलं असेल तर तुम्हाला तसं कमेंट करा, मी त्याच्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव काय आहे BA वाला पोट्टा. ठीक आहे, तोपर्यंत बाय.